नमस्कार, माझे नाव ईश्वरा ज्ञानेश्वर ठाकूर. मी इयत्ता दुसरी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा माळगाव नंबर 1 असे आहे. मी तुम्हाला बोधकथा सांगणार आहे. त्या बोधकथेचे नाव आहे मदत करणे हीच खरी सेवा. एकदा एक शिक्षक एका परिवारात राहणाऱ्या युवकाबरोबर फिरायला गेला. त्यांनी रस्त्यात पाहिले तर एक जोडी बूट कोणीतरी काढून ठेवलेले होते. बाजूला शेत होते. साधारणपणे ते बूट त्या शेतात काम करणाऱ्या गरीब शेतकऱ्याचे असावे. तो शेतकरी आपले दिवसभराचे काम संपवून घरी जायच्या तयारीत होता. युवकाला वाटले की आपण या शेतकऱ्याची गंमत करू. तो म्हणाला, गुरुजी, आपण हे बूट कुठेतरी लपवू व बाजूच्या झाडीत लपून बसू. शेतकरी आपले बूट नाहीत हे पाहून घाबरेल, तेव्हा खूप मजा येईल. शिक्षक गंभीर होऊन म्हणाले, एखाद्या गरीब माणसाची अशी गंमत करू नये. त्यापेक्षा आपण या बुटात काही सिक्के ठेवू व लपून बसू की शेतकरी काय करतो. युवकाने अगदी तसेच केले व बाजूच्या झाडीत लपून बसले. शेतकरी लवकर आपले काम संपवून बुटाजवळ आला. त्याने बुटात एक पाय टाकताच त्याच्या पायाला कठीण असा भास झाला. त्याने तो बूट उचलला आणि पाहिले तर त्याच्यात काही सिक्के होते. त्याने ते सिक्के आलटून पलटून पाहिले. तो इकडे तिकडे पाहू लागला. दूरपर्यंत कोणीच नव्हते. त्याने तो वर नभाकडे पाहून म्हणाला, हे भगवंता, आज माझ्या वेळेवर माझी मदत करणाऱ्या त्या अनोळख्या व्यक्तीला माझा लाख लाख धन्यवाद. त्याचा तो दयाळूपणा आणि त्याची ती मदत आणि त्याचा तो दयाळूपणा त्यामुळे माझ्या आजारी बायकोला आज औषधे व भुकेल्या मुलाला जेवण मिळू शकेल. तात्पर्य: काही घेण्यापेक्षा काही देण्यातच खरा आनंद आहे. धन्यवाद.